नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता खूप दिवसातून मी तुमच्यासोबत बोलत आहे, कारण आमची जर्नी आता सध्या आम्ही बाहेर आहोत. तुम्हाला बॅकग्राऊंड वेगळं दिसतच असेल. तर आम्ही बाहेर फिरायला आलो आहोत, त्याच्यामुळे आमचं काही नेटवर्क वगैरे काही नव्हतं. आता सध्या नेटवर्क आलंय, तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवूया आणि अपलोड करूया. तर आता सध्या आम्ही बाहेर कडे आलेले मी फिरण्यासाठी. तर आता मग अशी किती 4 वाजता आम्ही इथं पोहोचलो. 4 वाजले असतील ना ग, है ना? 4 वाजता इथे पोहोचलो. त्याच्यानंतर मग आंघोळी वगैरे आणि 2-3 दिवसाचे कपडे ते चाललं होतं धुवायचं. तर ते आता आता आवरलंय. आता मी इथं मुलांना जेवू घालतीये. माझ्याकडे जेवू घालायचं काम आहे मुलांना. आणि आमचा श्रेय दाखवतोय कैरी दाखवतोय. पिकलेला आंबा आहे. प्रवासात येता येता तो पिकून गेलाय आंबा आहे ना. आणि गावाकडचा आहे, खूप गोड आहे, आंबट वगैरे नाहीये, कलमी आंबा आहे. तर ते खाता येत. आता मस्त पिठलं आणि चपाती बनवली आज. म्हटलं आज पिठलं चपाती खायची, कारण की आम्ही प्रवासात ना 2-4 दिवसापासून बाहेरचं खातोय. तर ते खाऊ खाऊ आम्हाला कंटाळा आलाय. तर आता घरचं जेवण करायचं आज मस्त. मग ते बाहेरचं खाऊ खाऊ आणि आमच्या श्रेवीला नाही कंटाळा आला, त्याला आवडतं नुसतं बाहेरचं, आहे ना. ही काही तसे पाणी घे. तर घरचं खायचं आणि आता त्याला घरचं खायचंय, तर मी खाऊ घालते. आल्यानंतर छान असे मस्त हेअर वॉश वगैरे केलं, मस्त आंघोळ केली सगळ्यांनी. आणि नंतर मग आम्ही मुलं गेले पार्कला, आम्ही घरी. माझे वडील आलेले आहेत, म्हणजे आमचे नाना बाबा आहे ना. तर त्यांच्यासोबत ते पार्कला गेले खेळायला आणि तिथं खूप खेळले ते. आणि नंतर मग आता आलेत घरी. तर म्हटलं चला आता झोपी जातील, तर यांना सगळ्यांना खाऊ घालूया एकदा. आणि हा आमचा श्रेय नुसता कैरी दाखवतोय, है ना. तर आम्ही सध्या आर्मी क्वार्टर्स मध्ये येतो, तर त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. इथं खूप मोठी जागा वगैरे हा. तर खरंच खूप छान आहे इथलं वातावरण, खूप छान आहे. इथली माणसं पण खूप छान आहेत. आम्ही आल्या बरोबरच लगेच त्यांची शेजारी नव्हती खालची, तिने लगेच आम्हाला चहा आणून दिला. पाण्याचं एक मोठं असं जे असतं ना कॅम्फर, हे बघा असं कॅम्फर, थंड पाण्याचं कॅम्फर आणून दिलं. परत नंतर परत दुसरी एक शेजारी त्यांची, तिने नाश्ता पोहे घेऊन आली. तर अशी खूप छान शेजारी आहेत आणि खूप हेल्प करतात ते एकमेकांना. अशी कुणी गावावरून आलं ना की लगेच त्यांचं लक्षच असतं, काय माहिती त्यांनी बरोबर आम्हाला, आम्ही जेवढे माणसं आहेत तेवढे कप, चहाचे कप वगैरे आणून. आणि हे पण देतात. तो सांगतोय श्रेयू की आम्ही पण देतो. हे पण जर बाकीचे त्यांचे शेजारी गेले ना कुठे इकडे तिकडे बाहेर आणि आले ना, तर हे पण असे नाश्ता वगैरे देतात. तर हे खूप छान आहे की मिलिटरी वाल्यांचं, की एकमेकांना खूप छान मदत करतात, सपोर्टिव्ह असतात एकदम. म्हणजे असं आपल्या इकडं कसं जास्त आल्यानंतर काय एवढं हे नाही करत. तर पण यांच्या इकडं कसं आहे, इकडून तिकडून कुठून आलं ना बाहेरून, तर कसं घर साफसफाई केलेली नसती, तर लगेच शेजारी पाजारी नाश्ता जेवण आणून देतात. आणि दुसरे म्हणतोय खायचं का तुम्हाला, आहे ना. तर आम्ही गेलो होतो फिरायला, मस्त जम्मूला गेलो होतो फिरायला. वैष्णोदेवी मातेचं दर्शन करायचं होतं आम्हाला, तर तिथं गेलो होतो. आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. 21 तारखेच्या रात्री आम्ही तिथून निघलो आणि 22 तारखेला तो हल्ला झाला तिथं. तर त्याच्याबद्दल तर आम्हाला ऍक्च्युली काही माहित नव्हतं. जेव्हा आम्हाला गावाकडून फोन यायला लागले तेव्हा आम्हाला कळलं की हा हल्ला वगैरे झालाय. कारण काय झालं, आमचे मोबाईलला नेटवर्क नाही तिथं, सगळं आमचं बंद झालं होतं. आम्ही पूर्ण कॉन्टॅक्ट लेस होतो तिथं. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. आणि ते आम्हाला नंतर कळलं 22ला, जेव्हा आम्ही 22ला आम्ही अमृतसरला होतो. तिथं असल्यावर आम्हाला कळलं की हा हल्ला झाला. तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की असे फिरायला आलेले किती स्वप्न बघितले लोकांनी की आम्ही फिरणार, हे करणार ते करणार, आणि असा हल्ला झाला अचानक. एक
नवीनच लग्न झालेली, 16 एप्रिलला लग्न झाले आणि 22 एप्रिलला अशी घटना झाली, तर मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की फिरायला काश्मीरला आलेली आणि तिला वाटलं असेल का असं होईल वगैरे, पण खरंच खूप वाईट झाली ही घटना. असं व्हायला नाही पाहिजे ऍक्च्युली, पण का करतात कुणास ठाऊक, धर्म विचारतात आणि असं करतात, काय असं नाही करायला पाहिजे त्यांनी, आहे की नाही. आणि सगळं ते मोबाईलला तेच बातम्या, आणि त्याच्यानंतर ना आम्हाला सगळ्यांचे प्रत्येकाला नातेवाईकांचे फोन येऊ राहिले. आज ना तर आता हल्ला झालता ना तिथं धरणं, तर खूप वाईट वाटतं. हे आम्हाला सगळं नंतर कळलं, 22ला कळलं, जेव्हा आम्हाला गावाकडून फोन यायला लागले की तुम्ही कुठे आहेत, काय आहेत, सेफ आहेत, कसे, तेव्हा कळलं आम्हा सगळ्यांना की असं काय झालंय शिकडं म्हणून. आम्हाला ऍक्च्युली काही माहिती नव्हतं. आम्ही कारण 21ला रात्री निघलो आम्ही, मस्त तिथं बर्फ वगैरे पडला त्या दिवशी. तो बर्फ पण आम्ही खूप छान एन्जॉय केला. मी त्याचा व्हिडिओ वगैरे केलेला आहे, पण तो तुम्हाला नंतर येईल, कारण ना तो कॅमेरामध्ये शूट केलेला आहे आम्ही बऱ्याचशा गोष्टी. आणि आमच्याकडं लॅपटॉप नाही आहे इथं. आमच्याकडे ऍक्च्युली होतं, पण ते खराब झालेलं आहे लॅपटॉप, तर त्याचा काही उपयोग नाही त्या लॅपटॉपचा, त्याच्यामुळे आम्ही ते कॅरी नाही केलं. तर कॅमेरा आहेत आमचे बरेचसे व्हिडिओ. हा, आणि शेळी म्हणते ते लॅपटॉपला फोडा, ऍक्च्युली फिटलंच बाळा, ते आता खराबच झालंय ते सगळं. तर आमच्याकडं लॅपटॉप नसल्यामुळे ते टाइम टू टाइम व्हिडिओ आम्हाला अपलोड करता येत नाहीत. तर आम्ही जेव्हा रिटर्न गावी जाऊ, दुसरं घ्यायचंय बाळा, घ्यायचंय, श्रेय बोलतोय दुसरं घ्यायचंय दुसरं. तर आम्ही जेव्हा रिटर्न गावी जाणार ना, तर नंतर जेव्हा आम्ही मुंबईला जाऊ तेव्हा सुरळीत प्रमाणे व्हिडिओ येणार. जसे मी शूट केलेत, म्हणजे निघण्यापासूनचे, प्रवासातले, ते सगळे व्हिडिओ मी टाकणार आहेत. पण आता इथं आल्यानंतर जरा आम्हाला नेटवर्क भेटलंय, तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ आपण अपलोड करूया आणि आपल्या सांगूया की आपण म्हणजे कुठं आहोत, काय वगैरे. तर आम्ही एकदम व्यवस्थित आहोत, छान मस्त आहोत. आता उद्या आपण जाणार परत फिरायला. जसं मला अपलोड करता येईल तसं मी अपलोड करेल, है का नाही बच्चे पार्टी, आहे ना. मग तुला उद्या स्कूलला जायचं आणि आमचं हिला पण जायचं मन करू राहिले स्कूलला. मग मज्जा येते, कंटाळा करत नाहीत आमचे पोरं, दोघं कंटाळा. आणि इतक्या सकाळी स्कूल असती, मजा येते. 8 वाजता स्कूलला जावं लागतं आणि परत वापस 3 वाजता यायला. हा ना, तर इतकी सकाळी स्कूल असते तिला. किती वाजता उठते बाळा तू? मी 7 वाजता उठते. 7 वाजता उठते ना. हा, तुझी पण असती, पण इथं आहे ना हिमाचलला थंडीच्या दिवसात इतकी थंडी असते तरी मुलं सकाळी एवढे लवकर उठतात, आंघोळ करतात, है ना. स्वेटर असतं, पण आता गरमीमध्ये नाही लागत. हा, तरी पण कंटाळा अजिबात नाही. माझ्या मुलांनी कंटाळा नाही केला, आणि माझे बच्चे हे छोटेले तरी बी कंटाळा नाही करत, आहे ना बाळांनो. आमच्या तिथे जास्त ड्रॉइंग आणि गेम्स पिरियडच होते. हा, आता मी जाणार आहे आता आमच्या श्रेयूला सोडायला शाळेला उद्या. मला पण हा, कार नाही येत मला, स्कूटर येते. मी आज तिला सोडते ना स्कूटरवर. मला ना 7 वाजता शाळा असते, 6 वाजता उठावं लागतं. हा, आणि ती घरना पण आता सकाळी शाळा झालेली आहे ना. मला 6 वाजता पण. आणि आर्मी मध्ये तर काय आहे ना, सकाळी शाळा असते शक्यतो मुलांना, तर काय माहिती त्यांचं. अरे इथं नाही फ्रेश काय वाटतं सांगू. इथं वेदर लय भारी, आणि इतकं छान वेदर आहे ना, मस्त एकदम थंड आहे असं. चपाती आण का बाळा. आणि स्कूलचं आम्हाला किती सांगू. 5 मिनिट फक्त लगेच उठत आहेत ग. इतकी शहाणी मुलं आहेत, सकाळी लवकर उठतेत, आवरतेत आणि स्कूलला जाते. किती सकाळी उठायला लागतं, आहे ना बाळा. आंघोळ करून आहे ना, मज्जा येते. बिना आंघोळीचे जात नाही, त्यांना बिना आंघोळीचे गेलो कंटाळा येतो, आहे ना. एक दिवस थंडीला असते ना, मग नाही जात. कधी कधी चालतं, मग काय होतं, घरी आल्यावर करायचं, आहे का नाही. थंडीमध्ये पण जातो आमचा श्रेयू स्कूलला. ताप असले मग कशाला जायचं, छोटा बच्चा आहे तो अजून, आहे ना बाळा. मी पण नाही जात. आणि तुला मजा आली ना, आपण फिरायला गेलो तिकडे, मजा आली का तुला.
मग सांग ना तू. आणि आमच्या श्रेयला ते हे असतं ना काय म्हणतात त्याला स्टोलर बसायचं मुलांचं ते केलं होतं. तर ते आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला येणार, नंतर दाखवणार मी, अपलोड करणार ते सगळं. आणि आज मुला तिघं एकत्र आहेत ना, तर चांगलं चाललंय त्यांचं जेवण, बारा मस्त खाऊ राहिलेत सगळे. नाही तर त्यांना नुसतं खा खा करावं लागतं. टिश्यू पेपर नाही भाला, ते चष्माचं आहे. तर असं आहे. तर आज आलोत आम्ही फायनली त्यांच्या रूमवर आलोत, प्रवास करून मस्त छान छान ठिकाणी फिरलोत आम्ही. अजून पण 1-2 दिवस फिरणार, कारण माझ्या भावाला सुट्टी आहे 2 दिवस. तर जाऊया इथलं जवळचं वगैरे काय असेल ते. आम्ही धर्मशाला जाणार आणि ज्वाला देवी आणि धर्मशाला इथं जाणार आहेत आम्ही. तर ते दाखवणार मी सगळं शूट करून घेणार. की एक ना दिवारवर अशी आग असती, दिवसभर चालू राहते बिना तेलचं असं ना. ते तुम्हाला दाखवणार मी नंतर. म्हणते काली माताची जीभ कटून पडली असं का. आणि ते सगळं तुम्हाला शूट मध्ये जेव्हा जाईल ना मी उद्या किंवा परवा, तर मी करील मी. आणि झाला अपलोड तर लगेच पण करील मी, नेट वगैरे असलं व्यवस्थित तर. कारण इकडं आता वायफाय नाहीये इथं, पण बघते ते भावाचं मोबाईल मध्ये त्याचं काय पोस्टपेड का काय आहे, तर झालं तर करते. माझं तर काय डेटावर होणार नाहीये, जसं होईल तसं आम्ही करूया. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो, है ना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मस्त बोला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मस्त खा,